नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. हिवाळा सुरू होताच सांधेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी यासारख्या व्याधी डोके वर काढतात. त्यापासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी आणि शरीरातील झीज भरून काढण्यासाठी आज मी बिना पाकाचे झटपट तयार होणारे डिंकाचे लाडू थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे. हे डिंकाचे लाडू तुम्ही अशा प्रकारे एकदा तरी बनवून पहा, पुन्हा पुन्हा बनवाल याची मी तुम्हाला खात्री देते. हे डिंकाचे लाडू इथे मी बिना पाकाचे बनवत आहे, त्यामुळे बनवायला फारच सोपे आहे. कोणी सहजतेने बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी इथे मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बिना पाकाचे झटपट तयार होणारे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करत ठेवली आहे. आता त्यात आपण अर्धा किलो उडीद डाळीचे पीठ घालूया. उडीद डाळ साधारणतः 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर नितळून अगदी व्यवस्थितपणे सुकवून घेतल्यावर मी भाजून घेतली आहे आणि त्याचे पीठ मिक्सरमधून बारीक असे तयार करून घेतले आहे. आता त्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण तूप घालूया आणि त्याचा सुवास येईस्तोवर गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून हे पीठ अगदी व्यवस्थितपणे भाजून घेऊया. डाळ आपण व्यवस्थित भाजून त्याचे पीठ तयार घेतलेच आहे, त्यामुळे इथे हे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही. म्हणून मी फक्त साधारणतः 7 ते 8 मिनटे हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे. पीठ भाजून घेत असताना सतत ढवळत राहायचे आहे, नाहीतर तळाशी चिकटण्याची, करपण्याची शक्यता असते आणि एकसारखे दाबून दाबून अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे. त्यामुळेच ह्या लाडवांना चव अप्रतिम अशी येते. म्हणून अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे आणि तळाशी चिकटणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे. साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर पाहू शकता डाळीचे पीठ थोडेसे भाजले गेले आहे आणि त्याचा थोडासा सुवासही येत आहे. तूपही अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे. आता चमचाभर तूप घातल्यावर पुन्हा पीठ साधारणतः 2 ते 3 मिनटे त्याचा सुवास येईस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 3 मिनटानंतर पाहू शकता पीठ अगदी खमंग भाजले गेले आहे आणि अगदी एक समान रंगावर, सोनेरी रंगावर मी भाजून घेतले आहे. त्याचा सुवासही घरभर दरवळतो आहे. इतपतच आपल्याला पीठ भाजून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया, कारण बाकीचे जिन्नस भाजेस्तोवर हे पीठ थोडेसे कोमट होणार आहे. आता लगेचच त्याच पुन्हा कढईत आपण पाव किलो रोजच्या वापरातील जे चपातीचे पीठ असते ते मी गव्हाचे पीठ घेतले आहे. आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तूप घालूया आणि गॅस मंद करून एक समान रंगावर गोल्डन कलर येईस्तोवर भाजून घेऊया. हे लाडू जेवढे आपण पीठ व्यवस्थितपणे भाजून घेऊ तितके खमंग आणि चविष्ट लागतात. साधारणतः 5 ते 7 मिनटानंतर पाहू शकता गव्हाचे पीठ अगदी खमंग येईस्तोवर मी भाजून घेतले आहे. अशा प्रकारे अगदी सोनेरी रंग येईस्तोवर भाजून घेतल्यावर लगेचच आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया. आता डेसिकेटेड कोकोनट याबरोबर मी भाजत आहे, कारण वेगळे जर भाजून घेतले तर करपण्याची शक्यता असते. म्हणून मी पिठाबरोबर साधारणतः 2 मिनटे गॅस मंद करूनच अगदी व्यवस्थितपणे सतत ढवळून भाजून घेणार आहे. त्यामुळे पिठाबरोबर जे डेसिकेटेड कोकोनट आपण घातले आहे ते अगदी व्यवस्थितपणे भाजले जाईल. साधारणतः 2 मिनटानंतर पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे आणि अगदी सुवास घरभर दरवळतो आहे. लगेचच हे पीठ आपण ज्या परातीत उडदाच्या डाळीचे पीठ काढून घेतले होते त्याच परातीत अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया. आता ही दोन्ही पिठे थोडीशी कोमट होईस्तोवर बाकीचे जे जिन्नस आहे ते आपण भाजून घेणार आहोत. पुन्हा त्याच कढईत आपण 2 छोटे चमचे तूप घालूया. आता आपण डिंक व्यवस्थितपणे तुपात तळून घेणार आहोत, त्यामुळे तूप थोडेसे जास्त लागते, म्हणून इथे मी वापरत आहे. तूप अगदी व्यवस्थितपणे विरघळून घेतल्यावर इथे मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे. डिंकाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता डिंक आपण थोडा थोडा करून तुपामध्ये घालूया आणि गॅस मीडियम ठेवून अशा प्रकारे सतत ढवळून व्यवस्थितपणे फुलवून घेऊया. डिंक भाजताना एकसमान अशा प्रकारे व्यवस्थितपणे ढवळून भाजून घ्यायचा आहे, नाहीतर त्याची कचकच अशी लाडवामध्ये लागते आणि लाडवाची चव बिघडते. म्हणून डिंक अशा प्रकारे व्यवस्थितपणे फुलेस्तोवर एक समान रंगावर भाजून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनटानंतर पाहू शकता डिंक अगदी व्यवस्थित फुलला आहे. आता लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा
प्रकारे राहिलेला जो डिंक आहे तोही मी अगदी व्यवस्थितपणे तळून घेत आहे. पाहू शकता डिंक पण पूर्णपणे तळून घेतला आहे. तो आता आपण बाजूला ठेवूया आणि ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच तुपात भोपळ्याच्या बिया, मगज बी आणि त्याबरोबरच सूर्यफुलाच्या बिया घालूया. याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याबरोबरच आपण अर्धी वाटी काजू घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी इथे मी बदाम घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणतेही कितीही घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत ढवळून अगदी त्याचा सुवास येईस्तोवर आणि खमंग फुलेस्तोवर व्यवस्थितपणे अशा प्रकारे सतत ढवळून भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थितपणे परतले गेले आहेत. आता इतपतच ड्रायफ्रूट भाजून घेतल्यावर ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर इथे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण पल्स मोडमध्ये फिरवून घेऊया. साधारणतः 1 ते 1.5 मिनिटानंतर पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स पल्स मोडमध्ये मी फिरवून घेतले आहेत. आता ते आपण जे लाडवाचे मिश्रण तयार करून घेणार आहोत त्याच मिश्रणात आपण हे सर्व जिन्नस ओतून घेऊया. आता ड्रायफ्रूट्स अशा प्रकारे भरड आपण लाडवाच्या मिश्रणात काढून घेतल्यावर लगेचच जे राहिलेले बाकीचे जिन्नस आहेत ते सर्वच्या सर्व आता त्यामध्ये घालूया. त्यानंतर आपण अर्धी वाटी खारीक पावडर घालूया. खारीक पावडरच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन चेक करा. त्यानंतर 1 चमचाभर वेलची जायफळ पूड घालूया. त्यानंतर इथे मी अर्धा किलो गूळ पावडर घेतली आहे. गूळ पावडर जर नसेल तर गूळ व्यवस्थितपणे चिरून वितळून घेऊ शकता. त्यानंतर सर्वच्या सर्व जो डिंक तळून घेतला होता तो लाडवाच्या मिश्रणात घालूया. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे स्पॅच्युलाने एकजीव करून घेऊया, कारण मिश्रण फारच गरम आहे. मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर मी हाताने व्यवस्थितपणे लाडवाचे मिश्रण तयार करून घेणार आहे. गरज लागल्यास 1 वाटी इथे तुपाचा वापर करायचा आहे. मी इथे 1 वाटी तूप वापरून अगदी लाडवाचे परफेक्ट असे मिश्रण तयार करून घेतले आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट लाडवाचे मिश्रण मी तयार करून घेतले आहे. लगेचच आपण त्याचे लाडू वळायला घेऊया. तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे लाडू वळून घ्यायचा आहे. पाहू शकता किती लाडू परफेक्ट अगदी सहजतेने वळला जात आहे. अजिबात कसलेही टेन्शन न घेता अगदी झटपट तयार होणारा डिंकाचा लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे गोल गरगरीत असा डिंकाचा लाडू तयार करून घेतल्यावर पाहू शकता परफेक्ट डिंकाचा लाडू तयार झाला आहे. लगेचच तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहेत. पाहू शकता किती परफेक्ट डिंकाचे लाडू तयार झाले आहे, तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. अशा प्रकारे तयार झाला अगदी गोल गरगरीत पाहता क्षणी खावासा वाटणारा असा डिंकाचा लाडू. आता हिवाळा सुरू झाला आहे, तेव्हा अशा प्रकारे डिंकाचा लाडू बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. घरातील प्रत्येक व्यक्तीने हा लाडू खाल्लाच पाहिजे. शरीरातील इम्युनिटी पॉवर वाढते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या, सोप्या, सुटसुटीत आणि पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.